लहान मुलंच काय तर अगदी मोठ्या माणसांनासुद्धा रोज जेवणामध्ये नवीन काहीतरी हवंच असतं. तर आज आपण चपाती न बनवता चपातीचं एक नवीन व्हर्जन बनवणार आहोत. अगदी ब्रेकफास्ट, डिनर, लंच मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. यासाठी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. त्यानंतर याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची, पातळ चपाती लाटून घ्यायची. त्यानंतर आपण याच्यावर थोडंसं पीठ स्प्रिंकल करणार आहोत. पीठ लावल्यानंतर इथे मी पेन्सिलचा वापर करते. पेन्सिल आपल्याला रोल करायची आहे, त्याने चपातीची रिंग तयार होईल. त्यानंतर आपण ह्याचे एक पेन्सिल ठेवून एक छान रोल बनवून घेऊ. पेन्सिल काढून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये सगळे रोल आपल्याला टाकायचे आहेत आणि हाय फ्लेमवर 10 ते 15 मिनटं हे आपल्याला छान उकडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये काही भाज्या टाकणार आहोत, जसं काही कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च. हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आपण जो कोबी घेणार आहोत, कोबी आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. म्हणजे जसं आपण चायनीजमध्ये रेसिपीमध्ये वापरतो त्याप्रमाणे आपल्याला चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेऊ. रोल थंड झाल्यानंतर आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ह्याचे रिंग तयार होतात. त्यानंतर एक कढई घेतली आपण, त्यामध्ये तेल टाकून थोडं जिरं टाकले आणि याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा गुलाबी रंगाचा झाला की याच्यामध्ये शिमला मिरची ॲड करायची, टोमॅटो ॲड करायचे आणि अगदी 2 मिनटं हे हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर याच्यामध्ये आपण 2 चमचे सोया सॉस टाकणार आहोत. 2 चमचे आपण चिली सॉस याच्यामध्ये ॲड करायचे आणि 2 चमचे पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. जे रिंग आपण बॉईल करून घेतले होते ते आपल्याला मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे. अगदी 30 सेकंद आपल्याला हे याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक मॅगी मसाला टाकणार आहोत. हा आवर्जून टाका, खूप छान फ्लेवर येतो याचा. आणि मसाले आणि रिंग आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा जो कोबी चिरला होता तो आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि झाकण लावून 2 ते 3 मिनटं वाफ काढायची. अर्धा लिंबाचा रस आपण ॲड करू आणि फ्रेश चिरलेली कोथिंबीर यामध्ये आपण ॲड करायची आहे आणि मस्तपैकी रेसिपी तयार आहे. आवडलीस की लाईक करा.